नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. शक्तीपीठ महामार्ग विकास की विनाश? सांगलीत शेतकरी सरकार आमने सामने. शक्तीपीठ महामार्गाचा मार्ग बदलूनही सांगलीतील वांगी, शिरगाव, देवराष्ट्रे, कुंभारगाव परिसरात शेतकऱ्यांचा विरोध कायम. सुपीक जमीन जाण्याची भीती. हजारो एकर सिंचनाखालील शेती धोक्यात असल्याचा दावा. मोबदला, पुनर्वसन आणि भवितव्याबाबत अनिश्चितता कायम. प्रकल्प विकासाचा की विनाशाचा या प्रश्नावरून शेतकरी आणि सरकार आमनेसामने. शक्तीपीठ महामार्ग नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. मूळ आराखड्यानुसार हा महामार्ग सुमारे 802 किलोमीटर लांबीचा असून 12 जिल्ह्यातून जाणारा होता. कोल्हापूर, सांगलीसह अनेक भागातून मार्ग नियोजित करण्यात आला होता. मात्र सुपीक आणि सिंचनाखालील जमीन बाधित होणार असल्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतर सरकारने सुधारित आराखडा मंजूर केला. त्यानंतर सुधारित आराखड्यानुसार महामार्गाची लांबी वाढून 856 किलोमीटर झाली असून प्रकल्पाचा खर्च सुमारे 1 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या नव्या आराखड्यात सातारा जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच सोलापूर, सांगली, कोल्हापूर आदी काही जिल्ह्यातील मूळ गाव बदलून पर्यायी मार्ग स्वीकारण्यात आला आहे. मात्र शक्तीपीठ महामार्गात बदल करूनही शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर, कडेगाव परिसरातील वांगी, शिरगाव, देवराष्ट्रे, कुंभारगाव या गावांमधून सुधारित मार्ग जात असल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. या महामार्गामुळे हजारो एकर सुपीक जमीन संपादित होणार असून शेती आणि उपजीविकेवर मोठा परिणाम होईल अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पलूस तालुक्यातील कुंडल येथे सागरेश्वर अभयारण्याच्या हद्दीतूनही पर्यावरणाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वनक्षेत्र आणि जैवविविधतेवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचा मुख्य आक्षेप केवळ जमिनीच्या संपादनापुरता मर्यादित नाही. शासनाकडून योग्य मोबदला, पुनर्वसन आणि पर्यायी उपजीविकेबाबत अद्याप स्पष्टता नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. सुपीक जमीन गेल्यानंतर भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेचा हा प्रश्नही येथे उपस्थित केला जातोय. हा महामार्ग 13 जिल्हे, 40 तालुके आणि अनेक गावातून जाणार असल्याने प्रकल्पाचा व्याप मोठा आहे. राज्यासाठी विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा हा प्रकल्प आणि शेतकऱ्यांच्या जमिनीच्या हक्काचा संघर्ष यामुळे शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न अधिकच संवेदनशील बनला आहे. त्यामुळे विकास विरुद्ध शेती असा संघर्ष या प्रकल्पाच्या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.